त्यांनी जी डील केली ती डील ते पूर्णच करतील. ते भले इथून उचलून तिकडे फेकून देतील, पण तुम्हाला ते पूर्ण पैसे देतील. तुम्हाला सांगणार नाही की आम्हाला चालणार नाही, पण आपण बी जी डील केली तेवढं आपण बी शब्द पाळला पाहिजे. बस त्यांच्याकडनं आपल्या जशा त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तशा त्यांना पण आपल्याकडनं अपेक्षा असतात. आणि हे दोघांचं जर बरोबर चाललं ना तर कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. मी एक मराठी माणूस आहे, ठीक आहे, जरी तुमच्या भागातला नाही पण मराठी माणूस आहे, चुकीचं आश्वासन देणार नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. 1 कोटी कुठं 10 कोटी कुठं फक्त 3च वर्ष झालं. पहिलं वर्ष आमचं चर्चा करण्यात निघून गेलो, हे करेंगे वो करेंगे त्याच्यात दिलं, पण नंतर जो स्पीड घेतला आम्ही. आज आमचं साऊथ मध्ये चांगलं काम आहे. कांद्यामध्ये सुद्धा फार मोठा सपोर्ट आहे, अशोक सरांचा सपोर्ट आहे. आता तुमच्याकडे इकडे शेती काय होणार आहे मला एवढं काही जास्त माहिती नाही, पण माझ्या जे भागात आहे त्याच्यात मी शेतकऱ्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा करून देतो. आम्ही पर्सनली जर त्यांना एखादी मॉडर्न ट्रेडचं त्यांचं जास्त काम आहे. मॉडर्न ट्रेड म्हणजे रिलायन्स वगैरे अशा मोठ्या कंपन्या असतात ना, त्यांना तिथं सुपर माल लागतात. आम्ही मार्केटच्या बाहेरून, तुम्ही शेतकरी माझ्या नातेवाईक रिलेशन आहेत, माझं चांगले दिले मार्केटपेक्षा 200-300 रुपये माल घेतो. म्हणजे हे बघा, आपण कुठं तरी गेलं तर सपोर्ट आपलाच माणूस मोठा होणार आहे. त्याच्यात आता नातेवाईक अनेक गोष्टी येतात, त्याच्यात तुम्ही आधी त्यांच्याशी जुळा, त्यांना सपोर्ट करा, ते तुम्हाला 100% सपोर्ट करतील. आणि ते दादा बोलले ना, फार्मर प्रोड्युसर ज्या कंपन्या आहेत तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, ते तुम्हाला एकदम उत्तम क्वालिटीचं मार्गदर्शन करतील. विशेष त्यांचा अभ्यास फार मोठा आहे. केंद्रात म्हणजे जे प्रधानमंत्री काय योजना आहेत ना त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. त्यांचा तुम्हाला 100% फायदा करून देतील. मी फक्त जाताना एवढं सांगतो की प्राईस टिप्पणीवर विश्वास ठेवून डोळे लावून